नमस्कार. मागच्या पॉडकास्टला जे नाव दिलं, असाही एक भाऊंचा धक्का. ते का दिलं हेही मी तुम्हाला त्या पॉडकास्टच्या आधी सांगितलं. पण तेव्हा जेव्हा नाव दिलं त्यावेळेस मला अशी कल्पना नव्हती, की पुढच्या वेळेस भाऊ मलाच धक्का देतील. तर आता काय धक्का देतील भाऊंच्या त्या पॉडकास्टमध्ये बोलताना भाऊने काय धक्का दिला, ते मी तुम्हाला आत्ता नाही सांगत. पॉडकास्ट बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. पण धक्का काय दिला याची एक हिंट तुम्हाला या वेळच्या टायटलमधनं नावावरनं दिलेली आहे. भाऊंचा धक्का रोखठोक. तर बघा हा पॉडकास्ट. फक्त पॉडकास्ट सुरू करायच्या आधी एक माझ्या डोक्यात कल्पना आली, की तुमच्या ज्या कॉमेंट्स आल्या, बाय द वे फार छान कॉमेंट्स, बऱ्याच कॉमेंट्स आल्यात आणि फार छान वैचारिक खूप कॉमेंट्स दिलेल्या आहेत. त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि मी परत अशी तुम्हाला विनंती करतो, की भरभरून कॉमेंट्स करा, की ज्यांच्याबद्दल मी भाऊंशी बोलीन. तर यावेळेस मी सगळ्यात ज्या 2 कॉमेंट ज्याला सगळ्यात मॅक्झिमम लाईक्स आलेले आहेत, त्या मी आत्ता तुम्हाला स्क्रीनवर शेअर करतो. आणि एक फार इंटरेस्टिंग कॉमेंट आली, ती मी तुम्हाला वाचूनही दाखवतो. ही कॉमेंट आलेली आहे ती राम शिंदे यांनी लिहिली आहे. त्यांनी असं लिहिलं आहे, की भाऊ रोज नवीन नवीन पक्वाने बनवतात आणि रोज आम्हाला खाऊ घालतात. भाऊंची उलट तपासणी, जागता पहारा, प्रतिपक्ष, प्रतिवाद याचे आम्ही नेहमीच प्रेक्षक आहोत. भाऊ लिहित होते म्हणून आम्ही शिंगोटे यांचा पेपर घ्यायचो. भाऊंना मी स्वतः जेवढी प्रसिद्धी सोशल मीडियावर व्हायरल करून दिली आहे, तेवढी कोणीही करून दिली नसेल. वा. कारण भाऊ जे तुमच्या आमच्या मनातलं बोलतात ते सर्वांपर्यंत जायला हवं म्हणून प्रयत्न केले. भाऊ तुम्ही मनकवडे आहात. भाऊंना दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. श्री राम शिंदे, मुंबई. धन्यवाद राम शिंदे. असंच तुमचे सहकार्य असू द्यात. आणि बाकीच्यांचे सुद्धा मला असं आता याच्याबद्दलही सुद्धा तुम्ही प्रतिक्रिया द्या, की अशा कॉमेंट्स वाचून दाखवू का नको इंटरेस्टिंग कॉमेंट्स. तर तेही तुम्हाला तुमच्या सूचनेतनं कळवा मला. तर बघूया आता पुढचा पॉडकास्ट. नमस्कार भाऊ. आपला मागच्या वेळेच्या पॉडकास्टला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या पॉडकास्टच्या शेवटी मी जे रेकॉर्डिंग केलं त्याच्यानंतर जेव्हा मी यूट्यूबवर अपलोड केलं त्याच्या आधी मी एक लोकांना अशी गोष्ट सांगितली, की मागच्या त्या पॉडकास्टमध्ये आपण जे बोललात त्याच्याबद्दल एक जर महत्त्वाची मला गोष्ट वाटली आणि ज्याच्याबद्दल मला अजूनही कुतूहल आहे, की त्या गप्पा मारताना तुम्ही म्हणालात, की 29 वेळा तुम्ही नोकऱ्या बदलल्यात आणि तुम्हीच त्याचा उल्लेख केला, की पटलं नाही म्हणून, की विचार स्वातंत्र्यासाठी म्हणून तुम्ही ते नोकऱ्या बदलल्यात. आणि त्या पॉडकास्टनंतर मी आज असं मत सांगितलं, की हे जे विचार स्वातंत्र्याची गळचेपी होते म्हणून जे लोक गळा काढतात, त्यांच्यासाठी फार मोठी एक शिकवण आहे, की विचार स्वातंत्र्य नुसताच हक्क नसतो, तर त्याच्यासाठी तोशिषही त्या माणसाला सहन करायला लागते. तर ते मी लोकांना विचारलं त्या पॉडकास्टमध्ये, की तुम्हाला भाऊंचं काय काय आवडतं, काय कुठलं एक व्यक्तिमत्वातलं त्यांच्या विचारातलं काय तुम्हाला आवडतं. तर कॉमेंट्स बऱ्याच लोकांनी दिलेल्या त्या पुढच्या याच्यात सांगतो मी. पण मला स्वतःला एक उत्सुकता आहे, की हे जे तुमच्या आयुष्यातली जी घटना आहे 29 वेळा, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? का ते परिस्थिती झाली? ते तुम्ही कसं सहन केलं? कसं ते हँडल केली परिस्थिती? त्याच्याने आपण हे बोलायला आज सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे 29 नोकऱ्या मी पत्रकारितेच्याच सोडल्यात असं नाही. 8-10 तरी असे आहेत की ते पत्रकार होण्यापूर्वीचे. अच्छा. म्हणजे त्याचं काय फार मोठं कौतुक नाही. तुमच्या गरजा तुम्ही मर्यादित ठेवल्यात, की तुम्हाला किमान उत्पन्नावर जगता येतं. हे मी पहिल्यापासून म्हणजे मी अगदी सामान्य पत्रकार, रिपोर्टर म्हणू लागलो किंवा अगदी एका लॉन्ड्रीमध्ये मी ते काय इस्त्री करायला पण त्या काळात शाळेच्या ह्याच्यात शालेय ह्याच्यात पेपर घरी टाकण्याचं पण काम केलं होतं. बरं. म्हणजे असं 29 जागी जमलं नाही, की सोडलं ना, तर दुसरं काही पडेल ते काम करायची मला कधी लाज वाटली नाही. आणि त्याची गरजही नसते. लाज कसं, तुम्ही चोरीमारी केली तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. पण मी कुठलंही काम, मी माझ्या घरात सफाई कामगार असेल, घरकाम करणारी बाई आहे, तिचंही मला कौतुक वाटतं. म्हणजे मी कधीतरी आता त्या कोरोना काळामध्ये मला आठवतं, की तुम्हाला डोमेस्टिक हेल्प मिळू शकत नव्हती. त्या बाया याच्या बंद झाल्या, तर त्या बंद केल्या गेल्या होत्या. मग त्यावेळेला ती भांडी घासायची, तर प्रत्येकाने कामं वाटून घेतली. पण ती भांडी घासणं किती अवघड आहे, हे मला त्यावेळेला कळलं. ती काय 15-20 मिनिटात ती एवढी 50-40 भांडी घासायची, ती आम्हाला 2-2 तास तर ते स्किल डेव्हलप केलेलं असतं. आणि त्यामुळे जर तुमच्याकडे ते स्किल नाहीये,
तर तुम्हाला त्याचं कौतुक वाटलं पाहिजे की मला बोलता येतं, मला लिहिता येतं आणि ते वाचनीय आहे म्हणून मी मोठा आहे. मग मला झाडू मारता येत नाही, मी तिच्यापेक्षा क्षुल्लक आहे ना. तर त्यामुळे नोकरी किंवा कामधंदा आपल्याला जगण्यासाठी करावा लागतो, त्या दृष्टीने बघेल. आणि आज सुद्धा पत्रकार म्हणजे काहीतरी महान असतो, हे मला पटतच नाही. हे जे आम्हाला कायद्याने, घटनेने, संविधानाने आविष्कार स्वातंत्र्य तुम्हाला कुठे दिले? प्रत्येकाला दिलेलं आहे. तुम्ही वापरता. जे लोक ह्याचा टेंबा मिरवतात ना, ते बोगस काय आहेत, तिथूनच बोगसगिरी सुरू होते की माझ्या आविष्कार स्वातंत्र्यावर गदा आली. अरे इतरांचं काय? जे काय आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिले. फोर्थ इस्टेट वगैरे खोटं आहे. कुठे घटनेमध्ये पत्रकारिता किंवा मीडिया हा चौथा खांब आहे असं कुठे घटनेत म्हटलेलं आहे? कुठे म्हटलं? कुठेही म्हटलेलं नाही. आणि त्यामुळे असं बोलणारे आहेत ना, ते मला पंचमस्तंभीय वाटतात. ते मुळातच बोगस आहे. तुम्ही तुमचं काम, आता मी मध्यंतरी एका मोठ्या मीडिया हाऊसचा YouTube चॅनेल आहे मराठीमध्ये. तिथे त्याने विचारलं, तुम्ही पत्रकार असून मोदी भक्त असल्याचं कसं काय म्हणवता? तर म्हटलं, तुझं नाव काय? त्या मुलीला मी म्हटलं, तुझं नाव अमुक आहे, तू काय म्हणवतेस? कोणी ठरवलं तुझं नाव? बरोबर, मला तुझं नाव बदलावंसं वाटतं किंवा मला तुझ्याकडे बघून हे तुझं नाव असं वाटतं. चालेल का? म्हटलं, नाही ना. तर तुझं नाव तुझ्या आई-वडिलांनी ठेवलं, तुला आवडलं नसेल तर तू बदलूनही घेऊ शकते. प्रत्येकाला लेबल लावू नका ना. प्रत्येकाला लेबल लावू नका. तुम्ही शेवटी पोटापाण्यासाठी तो व्यवसाय करता. आज आज एका चॅनेलवर किंवा एका पेपरमध्ये फार अभिमानाने आमच्याकडे असं एबीपीवर चालत नाही किंवा न्यूज 18वर चालत नाही असं तुम्ही म्हणणार. उद्या तुम्ही चॅनेल बदलला की तेवढ्याच अभिमानाने दुसऱ्याबद्दल बोलता. आणि ह्या पक्षातला नेता त्या पक्षात गेला की त्याला पक्षांतर म्हणतात. तुम्ही कुठे काय वेगळं करता? तुम्ही तुमच्या सोयी सवलती बघून नोकऱ्या बदलता ना. इतरही कोणी बदलतो तसं बदलता. पण नाही, मी श्रेष्ठ आहे हा जो भाग आहे, ह्या दुसऱ्याला हीन लेखण्यावर आपलं मोठेपण ठरवणं, याच्या विरुद्ध फुले शाहू आंबेडकर होते. जे मी नेहमी म्हणतो ना, फुले शाहू आंबेडकर नावाची जपमाळ ओढायची. बाकी त्या नावाचा अर्थ काय कोणालाच माहित नसतो. आता गंमत बघा, परवाची गोष्ट आहे. त्या अजितदादा पवारांची पत्नी सुनेत्रा त्या राज्यसभा सदस्य आहेत. तर त्या RSSची 100 वर्ष चालू आहे, ते वेगवेगळ्या संस्थांशी बोलतायत वगैरे. त्या सुनेत्रा पवार गेल्या होत्या राष्ट्रीय सेविका संघाची जी महिला शाखा आहे, तर लगेच अजितदादांची कशी गेली? म्हणजे RSS अच्युत आहे हे ठरवणारे त्या काळातले ब्राह्मण आहे, त्यांच्या नावाने बोटं मोडायची. आणि फुले शाहू आंबेडकर, आज फुले शाहू आंबेडकर असते तर त्यांनी सुनेत्रा पवारचं समर्थन केलं असतं. ती अस्पृश्यता पाळत नाहीये, ही आधुनिक अस्पृश्यता आली आहे, की लिबरल आहे तो का सेक्युलर आहे म्हणून मग तुम्ही त्याच्याकडे जायचे ना. हा राईट विंगर आहे, तो लेफ्ट विंगर आहे, हे काय? इथे कळतं हे पाखंडी, कशाला तरी लेबल लावायचं. तसं मी कधी हे मानलं नाही की हे काम कमीपणाचं आहे, ते काम मोठं आहे. मिळेल ते काम केलं. आणि योगायोगाने मी आर्किटेक्चरचा स्टुडंट होतो. योगायोगाने पत्रकारितेकडे आलो. आणि त्याचं एक कारण असं होतं की विद्यार्थी चळवळीत असताना एक गोष्ट लक्षात आली की पुढे नॉर्मली स्टुडंट लीडर हे पॉलिटिक्समध्ये जातात. पण इथे बेधडक खोटं बोललं पाहिजे. चुकीचं असेल ते डिफेंड केलं पाहिजे. आणि ते आपल्या बुद्धीला पटत नसताना करायला लागणार असेल तर सॉरी, मग तिकडे जायचं नाही. म्हणून मी पत्रकार राहिलो. पत्रकार होण्यामागचं कारण ते होतं की कुठल्याही संघटनेत जाऊन तिथलं जे डिसिप्लिन असते ती मी पाळू शकणार नव्हतो. आणि बरोबर आहे, त्या संघटनेत तुम्ही गेलात की त्या संघटनेची एक भूमिका असते, आयडिओलॉजी असते, ती राबवणारे लीडर असतात. त्या लीडरने त्याचा अर्थ चुकीचा लावून ते भरकटत नेलं. जसे आज आपण काँग्रेसकडे बघतो. काँग्रेस म्हणजे काय? आयडिओलॉजिकल लढाई आहे म्हणतात. आणि आयडिओलॉजी काय? राहुल गांधींना त्या दिवशी सुचेल ती आयडिओलॉजी. बाकी काँग्रेसकडे आयडिओलॉजी काय? काही आयडिओलॉजी नाही. म्हणजे त्याच काँग्रेसने तो मंडल अहवाल 12-15 वर्ष दडपून ठेवला होता. आज तो म्हणतो की ओबीसी किधर आहे? ते तुझ्या बापाने आणि तुझ्या आजीने ते दडपून ठेवलं होतं ना. मग पहिलं त्यांना शिव्या घाल, पण ते बोलायचं नाही. ही पक्षाची डिसिप्लिन असते, ती आपल्याला जमणार नसेल तर आपण त्यापासून दूर जायचं. इथे ठीक आहे, मला मला जो चुकीचा वाटतो मी चुकीचा म्हणतो, बरोबर आहे तो बरोबर आहे म्हणतो. आणि मी परत कुठल्याही गटात नाही. म्हणजे हे जे आहे ना, लेफ्टिस्ट राईटिस्ट, मी कुठे, म्हणून मी एका ठिकाणी स्पष्ट म्हटलं की लेफ्टिस्ट कशाला म्हणणार तुम्ही? माझ्या डाव्या बाजूला गाढव आणून उभं केलं की ते लेफ्टिस्ट होतं का? हा मूर्खपणा आहे ना लेबल लावणं.
त्याची कृती, बोलणं यातून तो व्यक्त झाला पाहिजे आणि त्याच्यावर ठरलं पाहिजे की हा राईटिस्ट आहे किंवा लेफ्टिस्ट आहे. आणि कोणीही जे योग्य आहे ते योग्य असतं. बरं, राईट आहे म्हणून तो काय ते योग्य आहे म्हणून तो बरोबर असला पाहिजे. तो लेफ्टिस्ट आहे म्हणून बरोबर आहे आणि तो बरोबर बोलत असेल तर तो राईटिस्ट आहे म्हणून त्याला तुम्ही चुकीचं म्हणता. तिथे सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे ना. आज संपूर्ण युरोपचं जे वाटोळं झालंय ते असाच लिबरलिझम आणि सेक्युलरिझमचा चुकीचा अर्थ लावल्या गेल्यामुळे झालं. मानवाधिकारचा तुम्ही नको तितका अर्थ ताणलेला आहे. ती सगळी अरब झुंड तुम्ही युरोपमध्ये घेतली आहे. मग ते तिकडे बरे होते ना. ते मुस्लिम देशामध्ये होते, तिथे शरिया लागू होती. ते तिथे त्यांना मारलं, ते पळाले आणि इकडे म्हणतात शरिया पाहिजे. म्हणाला की नोकऱ्या, तर असं काही झालं का की तुमच्या पत्रकारितेमध्ये तुम्ही होता, जिथे होता तिथे विचार स्वातंत्र्यावर किंवा विचारांची फारशी मतं जुळली नाहीत म्हणून नोकऱ्या तुम्ही बदलायला, असं किती वेळा झालं की जे काय तुमचं वरती? तर ते गंमत अशी होते ना, वैचारिक वगैरे काय नसतं. शेवटी मीडिया हाऊस हा बिझनेस आहे. म्हणतो की अत्र्यांचा असेल, ठाकरेंचा असेल, टिळकांचा असेल, परुळेकरांचा असेल, हे पेपर संपादकांचे होते, संपादकांचे पेपर होते. आज गंमत अशी आहे ना की ज्यांना पत्रकारिता, वैचारिक याच्याशी काही कर्तव्य नाही त्यांना धंदा कळतो. मी काय 4 कोटी रुपये घातले, 40 कोटी रुपये घातले, ते चॅनेल काढले, मग त्या चॅनेल म्हणून मला पैसे आले पाहिजेत. किंवा मग मी बुडवायला पण मीडिया हाऊस काढतो. का? तर मला गव्हर्नमेंटच्या पॉलिसीला प्रेशराईज करायचंय. त्यासाठी ते एक हत्यार म्हणून वापरायचं. आणि मग तुम्हाला स्वातंत्र्य किती आहे, ह्या गोष्टी तू सांभाळ, बाकी कोणावरही भुंकायला तुला मोकळीक आहे, त्याला तुम्ही आविष्कार स्वातंत्र्य म्हणता का? हा, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता काय तो एक सिनेमा काहीतरी बंगाल फाईल्स म्हणून आलेला आहे, बरोबर आहे? त्याच्यावर इतकी ममताने त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स उधळून लावायची, त्यांना थिएटर मिळायला अडथळे करायचे, तेव्हा सगळेच्या सगळे चूप आहे. का? तर सिनेमा काढणारा रायटिस्ट आहे, बरोबर आहे? किंवा एक भविष्य तेर भूतेर भूतोर भविष्य असं काहीतरी एक बंगाली नावाचा सिनेमा होता. त्याच्यात काहीतरी एक पात्र ममताची टिंगल करण्यासारखं होतं. यासाठी तो सिनेमा लावू दिला नाही, त्याच्यावर जाळपोळ वगैरे झाली. त्याला शेवटी सुप्रीम कोर्टात जाऊन दाद मागावी लागली. सुप्रीम कोर्टाने ममता सरकारला 20 लाख रुपये दंड ठोकला. पण एक लेफ्टिस्ट त्याच्यावर बोलायला तयार नाही, एक लिबरल त्याच्यावर बोलायला तयार नाही. इथे कळतं की तुम्ही बोगस आहात, तुम्ही बोगस आहात. वैचारिक असं नसतं. तर त्यांनी काढलं तर तिथे, आणि सत्ता ज्यांची आहे तो राबवणार. सत्ता म्हणजे काय? सत्ता ज्याची असते त्याच्यात तुम्हाला मिळतं. आणि स्वातंत्र्य कोणी देत नाही. मी नेहमी म्हणतो स्वातंत्र्य घेता आलं पाहिजे. मी जिथे काम केलं मी तिथे स्वातंत्र्य घेत होतो. त्या तिथले एस्टॅब्लिश पॉलिसीनुसार जमत नाही तेव्हा मी त्याने माझ्यासाठी पैसे खर्च करावे असं मी म्हणत नाही. मी बाहेर पडलो, ठीक आहे, आपलं पटत नाही, मी बाहेर पडलो. तर त्याच्यात काय कमीपणा आहे की त्याग आहे असं मी म्हणत नाही. मी त्यासाठी ही परिस्थिती उद्भवणारे ओळखून माझ्या गरजा कमी ठेवल्या. त्यामुळे मग लगेच, आणि मला कधी शेपूट लागला तर गेली जवळजवळ तुम्हाला सांगतो 22-23 वर्ष मी कुठल्याही पेपरमध्ये नाही. मी कॉन्ट्रॅक्टवर कोणाचे अग्रलेख लिहिले, काही लिहिले, पैसे मिळाले घेतले, त्यांच्या पॉलिसीवर लिहिलं ना, माझं नाही. त्यांना पाहिजे ते लिहून दिलं. आणि त्याच्यावर माझं नाव असेल तर मी अक्षर बदलणार नाही. माझी भूमिका सरळ आहे. माझ्या नावावर जे छापायचे त्यात माझी भूमिका असेल. तुमच्या भूमिकेवर भाऊ तोरसेकर नावाने लिहिणार नाही. तुमच्या नावावर आहे चालेल, मला काही घेणं देणं नाही. त्यामुळे हे जे ढोंग करत की कोणीतरी उद्योगपतीने पैसे घालायचे आणि माझा आविष्कार होत, आता त्याच्या बिझनेस इंटरेस्टला धक्का लागला तो तुम्हाला हाकून लावणार. आणि ते मला चुकीचं वाटत नाही ना. ते मीडिया हाऊस सुरू करण्याचा हेतू आहे, काही धंद्याचा हेतू आहे ना. आता समजा मला उद्या, मी उत्तम मॅनेजमेंटचा आहे म्हणून मला चितळेनी मला त्यांचं जनरल मॅनेजर करून ठेवलं आणि मी माझं खोळ काढलं, नाही आपण चितळेच्या नावावर बिर्याणी विकू. अरे त्याचं आहे ते गिराईक जाईल ना, तो मला हाकून लावणार किंवा मी नाही जायचं. मला बिर्याणी विकायचे, त्याबद्दल काय माझ्या आयडियात, मी काय ते दिल्ली दरबार वगैरे हॉटेल असतात त्यांच्याकडे जाईल ना. पर्शियन दरबार ती हॉटेल आहे, यासाठी फेमस आहे. हा जो उद्योग असतो की काय ते केरळमध्ये एक देऊळ आहे, त्या देवळामध्ये तिथे असेल काय त्यातल्या पिरियड्स मधल्या महिलांना प्रतिबंध आहे, तर तुम्ही कोण ठरवणार?
ते बरोबर आहे का चूक आहे, याचा कोर्टाला तरी अधिकार काय आला? हे देऊळ एका विशिष्ट श्रद्धेतून निर्माण झालेलं आहे आणि त्या श्रद्धा जपण्यासाठी ते देऊळ आहे. तिथे तुमचं ह्युमन राईट्स चालत नाहीत. हे सांगतो का आपल्याकडे प्रत्येक जण शहाणा झालेला आहे आणि त्यांनी गल्लत केली. त्यामुळे मी नोकऱ्या केल्या सोडल्या, माझ्या गरजेसाठी मी नोकऱ्या केल्या. त्यामुळे त्याच्यात फार मोठा त्याग वगैरे असं काही नाही. मी नाही मानत त्याग आहे. अच्छा. हा एक भाग असतो की माझ्या पत्नीने सगळा संसार सांभाळला, तेही तिचे उपकार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येकाने असं लाथ मारून बाहेर पडलो अभिमान वगैरे हे खोडेपणा असलं काही समजू नका. तसं काय नसतं. ती समर्थपणे ते घर सांभाळत होती. हे पण मी म्हणजे मी 3 पेपर तर मी स्वतः चालू केले. म्हणजे पैसे घालणारे होते. पण माझं पटलं नाही, मी उठून बाहेर पडलो ना. माझी तक्रार नाही. मग लोकांनी "अरे तुझ्यामुळे ते एवढं उभं राहिलं." म्हटलं बुडाला असतं. समजा नाही चालला असतं पेपर. तर बुडणार पैसे कधी त्याचे. हां, मग फायदा पण त्याचा असतो. मी एक दौडणारा त्या रेसमधला घोडा आहे. त्या घोड्यावर त्याने पैसे लावले होते. मिळाले तर त्याचे घोड्याला काय मिळतं म्हटलं. हां, म्हणजे पण माझी दौडण्याची हौस भागत होती ना, हे पण विसरू नका. आणि त्यासाठी त्याने पैसे घातले, हे लक्षात आहे. म्हणजे अतिशय तुमची विचार पद्धती अतिशय प्रॅक्टिकल, रोखठोक, व्यावहारिक हे आहे आणि त्याच्यात काही म्हणजे भावनिक याच्यापेक्षा व्यावहारिकपणा जास्त आहे, की ज्या माणसाने म्हणजे ज्या संस्थेमध्ये तुम्ही करत होता त्यांच्याशी जर मतभेद झाले तर आपण आपला मार्ग निवडायचा. बरोबर ना? असंच हे झालं ना? कधी तर या ह्याच्यात मला थोडंसं एक आठवलं, की तुम्ही तुमच्या पत्रकारितेमध्ये जे तुम्ही काम केलं ज्या संस्थांमध्ये त्याच्यातल्या 2 महत्त्वाच्या संस्था म्हणजे तुम्ही सुरुवात केलं ते मराठामधनं आणि नंतर तुम्ही मार्मिकमध्ये होतात. म्हणजे तुम्ही 2 दिग्गज मराठी व्यक्तिमत्वांच्या पत्रकारितेमधल्या लोकांच्या तुम्ही कामाच्या संदर्भाने तुम्ही त्यांच्या जवळपास गेलात. तर मला आणि लोकांना सुद्धा इंटरेस्ट असेल, की त्याच्या काही आठवणी म्हणजे अत्र्यांच्या त्या काळामध्ये तुम्ही मराठामध्ये होतात आणि नंतर मार्मिकचं तर तुम्ही संपादनच केलं. तर त्यांच्याबद्दलच्या काय आठवणी, त्यांची व्यक्तिमत्व तुम्हाला कशी दिसली, जे आम्हाला बाहेर लोकांना जे माहिती आहे, जे प्रसिद्ध आहेत, त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काय जाणवलं? त्यांचा हजरजबाबीपणा म्हणजे दोन्ही व्यक्ती ज्या होत्या त्यांच्या अत्यंत हजरजबाबीपणा, त्यांचं विनोदाची हातोटी आणि एकंदर व्यक्तिमत्व प्रचंड होती. तर त्यांच्याबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत? तुमच्या स्वतःच्या संदर्भातल्या तुम्ही त्याच्यामध्ये पाहिल्या असलेल्या? आचार्य अत्रेंचं निधन झाल्यानंतर मी मराठात गेलो. म्हणजे एक कम्युनिस्ट वगैरे अशा भूमिकेतले लोक होते ते मराठा सोडून गेले अच्छा. आणि मग त्यांना त्या माणसं घ्यायची होती आणि त्यात मी नवा होतो. त्यामुळे मला असा संबंध आला नाही. बरं. पण मोठेपणा एवढा होता, की अत्रेंनी जी एक व्यवस्था निर्माण केली होती मराठा म्हणून, ती व्यवस्था तिथला शिपाई असेल, तिथला क्लार्क असेल, तिथला एक कंपोजिटर आहे, तिथला प्रूफ रीडर आहे. तो प्रत्येकजण मराठासाठी पत्रकार होता. म्हणजे मोहन सावंत नावाचा एक शिपाई मला आठवतो त्यावेळेला. आता त्याला जवळ-जवळ 50 वर्ष होऊन गेली. तर तो शिपाई मी उशिरा पोहोचलो किंवा उशिरा उठलो, तर तो फोनवर आलेल्या क्राईमच्या बातम्या तो ऐकून घेऊन त्याच्या पद्धतीत नोट्स काढून मला सांगायचा. मग तो शिपाई असेल, पिऊन होता. पण त्याच्याकडे बातमीकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. कंपोजिटर असतील आणि आजच्यासारखं नव्हतं. तेव्हा तुम्ही एक हेडिंग करायचं तर त्या खेळ्यांचा टाईप असल्यामुळे तेवढ्या विड्थमध्ये किती अक्षरं कुठच्या फॉन्टमध्ये बसतात ते गणित करून मांडायला लागायचं. ती ओळखणारे अनेक कंपोजिटर होते त्यावेळेला. देवळापूरकर वगैरे मला आठवतं, की ते परस्पर कंटिन्युएशनचं हेडिंग ते बनवायचे आणि सांगायचे बरोबर आहेत की नाही सांगा. कंपोजच करायचे. तर या पद्धतीची जी व्यवस्था उभी केली होती त्याचे संस्कार घेऊन मी पत्रकार झालो. मी नेहमी सांगतो मराठामध्ये मी पत्रकार झालो म्हणजे काय, की अगदी सिनियर्स इतकी मेहनत घेतली सिनियरने. मी नवीन असताना मला प्रल्हाद पाटील म्हणून होते, राजुरीकर म्हणून होते. तर त्यांनी 3-3दा माझ्या बातम्या वाचून खाडाखोड करून रिराईट करून घेतल्या. तर त्यामुळे त्या बातमीचा आशय कसा आला पाहिजे, त्याचा विषय कसा आला पाहिजे, हे ते समजावत होते. आज तेवढं सीनियरकडे म्हणजे आमच्या वेळेस तर कॉलेज वगैरे नव्हतं ना जर्नलिझमचं. पण त्यांनी ती मेहनत घेतली. ती आजच्या सिनियर्स घेत नाहीत नव्या पिढीवर. त्यामुळे तो एक प्रकारचा तिथे पत्रकारितेचे संस्कार मिळाले. ती कशी असते बातमी कुठच्या म्हणजे मला आठवतं मी जवळ-जवळ 2 वर्ष होतो आणि मला
मला कुतूहल वाटायचं एवढे मोठमोठे लेख कसे लिहितात. तर रामभाऊ उडगी म्हणून आमचे न्यूज एडिटर होते, सहसंपादक होते. त्यांना मी बोललो, "बाबा मला लेख लिहायचा." तर म्हणाले, "कशावर लिहिणार तू?" तर म्हटलं, "कशावर तेच तुम्ही सांगा." तर म्हणाले, "मी कसं सांगू? तुला वाटलं पाहिजे ना." म्हणाले, "काम कर, तुला गेल्या 4-5 दिवसात कुठची बातमी महत्वाची वाटते सांग मला." मग मी आलो, सगळे पेपर चाळले आणि तेव्हा इंदिरा गांधींनी लोकसभा बरखास्त केली. इमर्जन्सी म्हणजे. हां. तर मी त्यांना म्हणालो, "ही बातमी महत्वाची आहे." तर म्हणाले, "बरोबर आहे की चूक आहे?" म्हटलं, "मला चूक वाटतं." "मग चूक कसं ते लिहून काढ." मी 3 फुलस्केप जवळ-जवळ 2 रात्री जागून लिहिले. मग त्यांना दिले. त्यांनी त्याच्यावर अक्षरशः लाल शाईची रांगोळ गाठली आणि म्हणाले, "वाच आणि परत लिहून काढ." मग दुसऱ्यांदा झालं, तिसऱ्यांदा झालं. बरं कमी होत गेलं दुरुस्त्या. पण चौथ्यांदा लिहिलं ते त्यांना इतकं आवडलं, म्हणाले, "मी पण इतकं चांगलं लिहू शकणार नाही." तर मग मी थोडं गांगरत त्यांना बोललो. म्हटलं, "आत्माराम सावंतकडे देऊ का?" तर म्हणाले, "कशाला?" तर आत्माराम सावंत हे रविवारची पुरवणीचं काम करायचं. म्हणजे रविवारसाठी देऊ का त्यांना छापायला? हां. ते म्हणाले, "मूर्ख आहेस का? विषय जुना झाला. 15 दिवस होऊन गेले." म्हणजे माझ्या आयुष्यातला फार चांगला लेख मी लिहिला असं ज्याने म्हटलंय आणि तोच लेख वेळ गेला म्हणून छापला जाऊ शकला नाही. इथून सुरुवात होती. पण ह्या लोकांनी तो टाइम सेन्स या गोष्टी त्यांच्यामुळे समजू शकल्या, कळू शकल्या. हे होतं हे मराठात होतं आणि दुसरीकडे म्हणजे तिथे पत्रकार झालो आणि इकडे संपादक झालो. कार्यकारी म्हणजे 85 साली जेव्हा शिवसेनेला मुंबई महापालिकेचं पूर्ण बहुमत म्हणून सत्ता आली, तर त्यांनी तो मार्मिकचं काम तेव्हा राज ठाकरेचे वडील श्रीकांत ठाकरे बघायचे. तर त्यांनी तो नव्या फॉर्मॅटमध्ये करायचा म्हणून ठरवलं आणि प्रोफेशनल म्हणून मला बोलवलं होतं. आम्ही केलं ते आणि त्यांनी फार मोकळं स्वातंत्र्य दिलं होतं. तुला पाहिजे ते कर. पण मी माझ्या डोळ्यासमोर चित्र ठेवलं होतं, की हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. ते शिवसैनिकांसाठी आहे आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक आहेत त्याच्यासाठी. हे जनरल रीडरसाठी नाहीये. ही डोक्यात आयडिया क्लिअर होती आणि त्यामुळे ते मी सक्सेसफुली चालवले. म्हणजे शिवसेना मुंबई, ठाण्याच्या पलीकडे पोहोचली महाराष्ट्रात. त्या काळात मी कार्यकारी संपादक होतो. आता जे अनेक नेते वगैरे म्हणून दिसतात, हे सगळे माझ्यासमोर येऊन बसलेली मराठवाड्यातली, कोकणातली मुलं आहेत, ती सगळी आता नेते झालेत शिवसेनेचे. पण सांगण्याचा हेतू असा, की तिथे त्यांनी बाळासाहेबांनी भरपूर स्वातंत्र्य दिलं, भरपूर. म्हणजे मला आठवतं ना, मी एकदा गोर्बाचेव त्यावेळेला ते सोव्हिएट युनियन तुटत होतं. हां. तर गोर्बाचेववर लेख लिहिला होता. त्याने मला बोलवलं, "तू उद्या जरा ये भेटायला ये. शिवसेनेच्या मार्मिकमध्ये गोर्बाचेव कुठे सांगतो." पुन्हा मी त्यांना सांगितलं, तर त्यांना ते आवडलं. म्हटलं, "एक लक्षात ठेवा, हा पेपर शिवसैनिकांसाठी किंवा विरोधकांसाठी आहे. तर या विषयात सुद्धा तुम्ही पॉलिटिकल पार्टी म्हणून तुमची भूमिका असली पाहिजे आणि ती तुमच्या कार्यकर्त्यांना कळावं, का कार्यकर्ता इतरांशी बोलत असतो. ते खोचून बोललो तर त्याला यातलं काही कळत नाही असं म्हणून चालणार नाही ना. म्हणून त्याला प्रबोधन करायचं, त्याला आयडिओलॉजी द्यायची या दृष्टीने हा पेपर मी चालवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना ते फार आवडलं. अच्छा. आणि 2 परत गमतीशीर गोष्ट आहे, की मराठा हा लोकाग्रहास्तव सुरू झाला. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन चालू होतं आणि त्यामध्ये मराठी अस्मितेची भूमिका मांडणारा पेपर पाहिजे. म्हणून आचार्य अत्रेंनी एक दिवस सांगितलं, "काल सुरू करतो." आणि लोकं वर्गणीतून सुरू झालं अच्छा. आणि शिवसेनेच्या चळवळीला मुखपत्र बोला शिवसेना ही चळवळ मुळात मार्मिकमधून सुरू झाली. म्हणजे एक मुखपत्र नंतर झालं, आधी एक ते साप्ताहिक होतं. पण त्यातून एक चळवळ निर्माण झाली आणि मराठा हा असा होता, की चळवळीतून आलेला पेपर होता. अच्छा. हे 2 त्यांची वेगळेपण आहेत. वेगळे. अच्छा. पण दोन्हीही एक प्रकारे एका भूमिकेची चळवळीची मुखपत्र होते. तुम्ही मध्ये माझ्याशी बोलताना सांगितलं होतं, की विजय तेंडुलकर आणि अत्रे. विजय तेंडुलकरांनी काहीतरी एक अत्यंत चांगला लेख लिहिला हं. आणि त्या अत्र्यांना फार आवडला आणि विजय तेंडुलकरांनी विचारलं, "मग कधी छापायचा?" तर ते म्हणाले, की हो. गाडा नाही, नाही. संपादक आता हे हे कसं आहे म्हणतो, हे मी नसतानाची गोष्ट आहे. मी हां, मराठात नव्हतो, पण हां, सीनियर्सकडून कळलेल्या गोष्टी आहेत. हां. तर तेंडुलकर नवे-नवे होते. मी पत्रकार होण्याच्या खूप आधीची गोष्ट आहे. नवे-नवे लेखक लोकांसाठी झाले सांगतो, होते. तेंडुलकर म्हणजे विजय तेंडुलकर, नाटककार विजय विजय तेंडुलकर लोकांना. हां. विजय तेंडुलकर हे नवे-नवे लेखक, पत्रकार झालेले होते आणि रविवारच्या पुरवणीचं काम बघायचे अत्र्यांच्या काळात. तर त्यांनी एक ललित लेख लिहिला होता आणि तो साहेबांनी नजरेखालून साहेब मोठे साहित्यिक ना, तर त्यांनी तो दिला
आणि साहेब संध्याकाळी आउट असायचे तुम्हाला माहिती आहे. तर त्यांनी पहाटे उठल्यावर सकाळी केव्हा तरी वाचलं आणि त्याने खूप आवडलं होतं. म्हणून ते सारखे, अरे तेंडुलकर आला का, तेंडुलकर आला का, तेंडुलकर आला का. पण दुपारच्या वेळेला तेंडुलकर 1-1.5 वाजता आले. अगदी खालच्या गुडघ्यापासून साहब ने बुलाया, बडे साहब ने बुलाया, तो गेले. तर जे आले म्हटल्यावर त्यांना केबिनमध्ये मिठीच मारली अत्रेंनी. अच्छा. म्हणे काय लेख लिहिलं, म्हणे मला जमणार नाही इतकं सुंदर लेख लिहिले, वगैरे 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 खूप कौतुक. मग त्यातून थोडे अत्रे थांबल्यानंतर तेंडुलकर म्हणाले, मग या रविवारी छापू का. तर तडकले एकदम. अत्रे म्हणाले, मूर्खात का म्हणाले. तेंडुलकरांना कळेना, अरे आत्ता कौतुक केलं ना, आत्ता मूर्ख कसं म्हणतो. ते म्हणाले, मी या पेपरचा संपादक आहे, वाचक नाही. अत्रे जिथे वाचक आहे तिथे हा लेख छापला पाहिजे. आणि मग तो त्यांनी मला वाटते मौज काय सत्यकथेमध्ये नेऊन अत्रेंनी छापून आणला. पण तो मराठात छापला नाही. हां. कारण मराठाचा वाचक जो आहे त्याच्या बुद्धीच्या आणि अवकाशीच्या पलीकडे हा लेख आहे. तो साहित्य मूल्य ज्यांना कळतं त्यांच्याकडे गेला पाहिजे. आणि मराठा हा सामान्य गडी मजूर कष्टकरी वाचतो. तर त्याच्या बुद्धीला पचेल एवढं तिथे आलं पाहिजे, याचं भान असलेला संपादक होता. आजच्या संपादकांना नेमकं त्या गोष्टीचा भान नाही. त्यांना आपली बुद्धिमत्ता दाखवायची असते. वाचकाला ते आवडेल न आवडेल याची फिकीर नाही. पण हा आजच्या संपादकांमधला मला दोष वाटतो. आणि त्यामुळे मग मीडिया हाऊस आलेत का, अजेंडा पत्रकार. तुम्हाला माहिती आहे की टाइम मॅगझिन मध्ये 2019च्या निवडणुकांपूर्वी द ग्रेट डिवायडर म्हणून मोदींच्या विरोधात फार मोठा लेख छापला गेला. हो, हो. आणि मग मोदी परत जिंकले म्हटल्यावर 3 महिन्यांनी ग्रेट युनिफाय. अरे तुमच्या पेपरला काही पॉलिसी वगैरे नाहीच. तर भाऊ, म्हणजे तुम्ही मराठाची एक जनरेशन, त्याच्यानंतर पुढची जनरेशन म्हणजे मार्मिकची जनरेशन आणि आत्ताची सध्याची सोशल मीडियाची जनरेशन, या तीन जनरेशनचं तुम्ही पत्रकारिता, सामाजिक मन त्याच्यातनं अनुभव केलेला. तर 2-3 गोष्टी. एक तर म्हणजे तुम्हाला असं वाटतं का, की कोर जे वैचारिकपणा, कारण तुमचं पत्रकारितेमध्ये यायचं कारण हे म्हणजे प्रबोधन होतं, म्हणजे विचार प्रज्वलित करणं, लोकांना विचारांना प्रोत्साहित करणं, हे तुमचं पत्रकारितेमध्ये येण्याचंच मूळ कारण होतं. तर ते तुम्ही मराठाचं तुम्ही सांगितलं की कसं मराठा सुरू झालं, कारण काय होतं, तेच मार्मिकमध्ये होतं. आणि आता तुम्ही जे यूट्यूब चॅनल किंवा तुम्ही जे फ्रीलान्सिंग कर त्याचंही तेच कारण. तर याच्यामध्ये समाजाच्या मानसिकतेमध्ये काही फरक पडलाय का? का तुम्हाला असं वाटतं की ती कोर मानसिक तशीच आहे? आणि तुमचे काय अनुभव आहे की हे 3 जनरेशनमध्ये तुमची प्रबोधनाची क्वालिटी, पद्धत कशी बदलत गेली आणि आत्ताच्या याच्यात सध्याच्या परिस्थितीत तुमचं काय मत आहे? तुम्ही कायम लक्षात ठेवा, जशा आसपासची परिस्थिती बदलते तशी माणसं बदलतात. बदलणं भागच असते ना. बदलणं, आता मी माझे चुलते वगैरे धोतर नेसत होते, आम्ही पॅन्टमध्ये आलो. किंवा माझी आई नऊवारी साडी नेसत होती. माझी आई शाळेत पण जाऊ शकली नाही. चांगली सारस्वत कुटुंब असून सुद्धा. कारण त्या भावंडांना मुलींना म्हणजे त्यांचे भाऊ सगळे ग्रॅज्युएट वगैरे झाले. पण तिची नात अमेरिकेला जाऊन मास्टर डिग्री करते, इंजिनिअरिंग करते. हा बदललेला काळ आहे आणि त्यानुसार जग बदलतं हे तुम्ही स्वीकारलं तर तुम्ही टिकू शकता. आणि जसजशा नव्या सुविधा येतात, त्या सुविधा येतात त्यानुसार त्या सुविधांचा तुमच्या जगण्यावर परिणाम होत असतो. आणि आपोआपच त्याचा परिणाम जो होतो त्यानुसार तुमचा स्वभाव बदलतो, तुमच्या गोष्टी बदलतात. तर त्या स्वीकारल्या पाहिजेत ना तुम्ही, त्याला पर्याय नसतो. म्हणजे मला आठवतं अगदी शाळकरी वयात असताना आमच्या घरात पहिल्यांदा ट्यूबलाईट लागली. मग ती 2 खोल्यांच्या मध्ये लावली होती की तिचा दोन्हीकडे प्रकाश पडावा. विजेचा खर्चाची बचत करत होतो आम्ही. बरं. किंवा पहिल्या निवडणुका मला आठवतं ना, अगदी 70च्या 60च्या 80च्या निवडणुका बघा. तर रोटी कपडा मकान ही गरज होती. अन्न वस्त्र निवारा. मग ते इतकं होऊन गेलं, मग ती गरजच वाटेनाशी झाली. मग आलं बिजली, सडक, पाणी. अगदी खेड्यापर्यंत वीज पाहिजे, रस्ता पाहिजे, घरपोच पाणी आलं पाहिजे. आता त्याच्या पुढे हे अजेंडे संपून गेले. तर हा बदल होतो, तुमच्या गरजा बदलतात. आज मला सांगा ना, की मला आठवतं आमच्या लालबागच्या चाळीमध्ये निमकर म्हणून होते, त्यांच्या घरात फोन होता. तो वाजला की आम्ही पोरं धावत जायचो आणि मग इथला बोलणारा ऐकू यायचा, पलीकडे काय बोलतो पुढे कळत होतं. पण फोन आपोआप वाजतो, ट्रिंग ट्रिंग वाजला की आम्ही पोरं धावत जायचो. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तर ते निमकर हे ब्राह्मण कुटुंब होतं आणि
पोस्टमास्टर होते ते. पण तो माणूस आमच्या संपूर्ण चाळीमधला एक वडीलधारा होता, असा पंचा नेसलेला, उघडा बंब गळ्यात जाणं, असा रिटायर झालेला माणूस. पण तो बाप माणूस होता. म्हणजे त्यांनी 2 फटके मारले आम्हाला. तर आम्ही घरी सांगायचो नाही. अच्छा. कारण नेमकं आजोबांनी मारले म्हणजे तूच काहीतरी चुकला म्हणून आणखीन 2 फटके बसणार. आणि माझ्या मुलाला का मारलं हे विचारायची आमच्या बापाची हिंमत नव्हती, कुठच्या बापाची. आज ते शक्य आहे का? नाहीये. एका बाजूला नेमकर आजोबा होते आणि दुसऱ्या बाजूला आमच्या हिंदमाता लेनमध्ये तुमचा अण्णा विचारे नावाचा एक दारूचा अड्डा चालवणार होता. पण तोही समाजाची गरज होती, ही सुद्धा समाजाची गरज होती. आता फरक बघा, जे निमकर आजोबांसमोर नवरा बायकोचं भांडण पण त्यांचा धाक होता. तुम्ही कुटुंब म्हणून जगलं पाहिजे. त्यामुळे घरात आवाज चढवून कोणी बोलायचं नाही. आणि दुसरीकडे एखाद्या मुलीची छेड आपल्या गल्लीत काढली गेली तर अण्णा विचारेला आपला अपमान झाल्यासारखा वाटायचं. त्याच्या कानावर जरी बातमी आली की आपल्या या 8-10 चाळी आहेत, या चाळीमधल्या एका मुलीची छेड कोणीतरी काढली, तो माहिती घेऊन त्याला उचलून आणायचा. ती पोलीस स्टेशनला जावं लागत नव्हतं. म्हणजे तो गुंड असेल, पण तो सुद्धा समाजात आपली आवश्यकता आहे हे भासवत होता. आज गुंड म्हणजे मुलीची छेड काढणार म्हणून गुंड आहे. आता दारू विकत असेल, जुगाराचा अड्डा चालवत असेल, पण त्याची देखील समाजाला एक उपयुक्तता होती. तुम्ही कायदे जितके विस्तारत गेला त्या या सुविधा नष्ट होत गेल्या. हा केवढा मोठा बदल आहे. आज उजळ माथ्याने गुंड वावरतात. माहितीच्या याच्यात म्हणजे हे जे सध्या झालेलं आहे की पत्रकारिता किंवा सोशल मीडियामधनं माहिती जी प्रचंड प्रमाणात, आता थोडंसं मी सायकॉलॉजिकली काय झालं आणि आम्हाला असा हा एक हल्ली लेफ्ट राईट जे डिव्हिजन झाली आहे, पोलरायझेशन म्हणतात की आपल्या भारतामध्ये मोदींच्या समर्थनासाठी, मोदींच्या विरोधासाठी, याचे जे एक वैशिष्ट्य जगभर आलेलं आहे, प्रत्येक त्याच्यामध्ये पोलरायझेशन झालेलं आहे. त्याचं एक कारण शास्त्रज्ञांनी शोधलं आहे, मानस सायकॉलॉजिस्टनी, की माहिती एवढी प्रचंड झालेली आहे सोशल मीडियातून मिळणारी की आपल्या मेंदूला ती सहन करायची, त्याचं प्रोसेसिंग करायची त्या कपॅसिटीच्या बाहेर गेलं आहे. तर याचं एक उदाहरण असं आमच्या मेडिकलमध्ये सुद्धा सांगतात की एक छान एका डॉक्टरांनीच उदाहरण दिलं होतं की फार पूर्वी ज्यावेळेस बंदरं म्हणजे सगळ्या व्यवहार सामान सगळं बोटींनी जायचं, त्यावेळेस बोटींचे अपघात व्हायचे, धडकायच्या बोटी एकमेकांना आणि अपघातांचं सगळं सामान जायचं. त्याच्यामुळे इन्शुरन्स कंपन्या ज्या होत्या त्यांना, हे अमेरिकेतली गोष्ट आहे की त्यांना पाहिजे होतं की काहीतरी एखादं मशीन नाही का तुम्हाला करता येणार की जे मशीन लावलं की अपघात टळतील. म्हणून ते नौकायंत्राचं काहीतरी, ते होकायंत्राचं जे मशीन आहे, ते होकायंत्राचं मशीन आलं आणि त्याच्यामुळे ते सुरू झालं. तर होकायंत्राचा काय, त्या मशीनचा शोध अशासाठी लागला की ते सामान वाहून नेणाऱ्या ज्या बोटी होत्या त्यांचे अपघात होऊ नये, त्या व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ते झालं. पण त्याचा फायदा झाला, पण जेवढे वर्षातनं अपघात व्हायचे ते काही कमी झाले नाहीत. ते का नाही? कारण सगळ्याच बोटींनी ते काय मशीन होतं ते लावलं आणि त्यामुळे सगळ्यांना वाटायचं की आता काय ॲक्सिडेंट होणार, म्हणून सगळ्या एकतर बोटी वाढल्या आणि त्या बोटी फार जोरात जायला लागल्या. त्यामुळे ते ॲक्सिडेंट काही कमी झाले, त्यामुळे नुकसान व्हायचं तेवढंच झालं, पण सामान खूप जायला लागलं. तर असं उदाहरण, मी ज्या उदाहरण दाखला दिलं, तर डॉक्टरांनी असं सांगितलं की पूर्वी काय असायचं, पूर्वी आम्हाला माहितीच नसायचं. त्याच्यामुळे पेशंटला जी ट्रीटमेंट द्यायची ती कधी-कधी योग्य दिली जायची नाही. आता काय झालं, आता माहिती खूप झालेली आहे, पण ती माहिती ॲक्सेसच करता येत नाही. ॲक्सेस जरी झाली तरी त्याच्यात योग्य काय, अयोग्य काय हेच समजत नाही. त्यामुळे चुका तेवढ्याच होतात पेशंटच्या बाबतीत, फक्त माहिती खूप झालेली आहे. तर थोडंफार असं हे तुमच्या आपल्या सामाजिक जीवनात किंवा पत्रकारितेमध्ये किंवा एकंदर न्यूज जी आहे, त्याच्यामुळे पण असं झालं आहे का, आता समाज माध्यम सोशल मीडिया जो आला, ते सगळेजण म्हणतात की ते मेन जी पत्रकारिता होती त्यांची जी लिमिटेशन होती, ती जी नीट चालवत नव्हती, जी काही लोकांना पाहिजे ती माहिती देत नव्हते, म्हणून सोशल मीडिया आला. पण त्याची आता दुसरी बाजू दिसायला लागली की त्याच्यात सुद्धा सोशल डिव्हिजन झालेली आहे आणि त्याचा सुद्धा वापर काही लोकं स्वतःच्या फायद्यास, म्हणजे ज्या मेन प्रिंट मीडियामध्ये जे दोष होते त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह म्हणून जो सोशल मीडिया झालेला आहे, तर तेच दोष सोशल मीडियामध्ये सुद्धा यायला लागलेत असं तुम्हाला वाटतं का? आणि त्याच्यामुळे ही जी तफावत आहे, हे जे पोलरायझेशन आहे की अस्पृश्यता जी आहे एक वेगळ्या प्रकारे सुरू झालेली आहे आणि त्याच्या पुढचा मी नंतर प्रश्न विचार की ते टाळता येण्यासाठी काय करता येईल, हा पुढचा प्रश्न. पण आता ही जे
खूप माहिती झाली आहे, खूप मीडिया झालेला आहे. प्रत्येकाची मतं खूप व्हायला लागली. लोकं गांगरून जातात, की कुणाचं ऐकायचं. तुम्हाला सांगतो, कुठलाही सुविधा आली की त्याच्याबरोबर दोष पण येतात. आता एक मी सांगतो ना, की आम्हाला अधिकार मिळाला, आम्हाला अधिकार मिळाला प्रत्येक जण म्हणतो. पण अधिकाराच्या डोक्यावर बसून जबाबदारी पण येते ना. जबाबदारीचा विचार करायला कोणी तयार आहे का? नाही. म्हणजे एक विनोद मी वाचला होता. तो म्हणाला की 3 शर्ट घेतले तर एक फुकट आहे. तर तो म्हणाले ते विकतचे नको, फुकट आहे तो दे. आपल्याकडे ही मानवी प्रवृत्ती असते. लक्षात, हे मानवी प्रवृत्ती आहे की तिनावर एक फुकट आहे, तर मला विकतचा नको, फुकट आहे तेवढ्याच दे. तो अधिकार हवाय, पण त्याच्याबरोबर एक जबाबदारी येते. ती जबाबदारी तुम्ही पेलणार आहात का? तर ती नको आहे मला. आणि हा मानवी स्वभाव असतो. मानवी. आणि म्हणून मग आपल्याला सरकार का लागतं? आपल्याला सत्ताधीश का लागतो? तर तो सत्ताधीश त्याच्यासाठी हवा असतो, की मला निर्णय घ्यायचे नसतात. हा एक भ्रम आहे, की लोकांना स्वातंत्र्य पाहिजे वगैरे. लोकांना नकोय. लोकांना जबाबदारी नकोय. आणि त्यामुळे सरकार चुकलं, मी कुठे चुकलोय? यासाठी मला डिक्टेटर हवा असतो. हे आविष्कार, स्वातंत्र्य, लोकशाही वगैरे या मूडवर मला सांगतो 1% लोकांची खाज आहे. बाकी सगळ्यांना डिक्टेटर हवा असतो. प्लेटो नावाचा जो ग्रीक विचारवंत आहे, तो म्हणतो ना, की सभ्य समाजाला कायद्याची गरज नसते आणि गुन्हेगार जो असतो तो कायद्याला बगल देऊन निघून जातो. ही सगळ्यात मोठी कायद्याची शोकांतिका आहे. मी सभ्य आहे, तर सभ्य आहे याचा अर्थ काय होतो? आपण एकत्र राहतो, जवळपास राहतो, तर तुम्हाला त्रास होण्याची काळजी घेऊन मी वागतो. कायद्याची गरज काय? जेव्हा मी वागणार नाही तेव्हा मला कानफडीत मारणारं काहीतरी पाहिजे, म्हणून सरकार पाहिजे, म्हणून कायदा पाहिजे. आणि त्यामुळे कुठलंही कायद्याचं राज्य आहे त्याचा अर्थच तो समाज सभ्य नाहीये. हा केवढा विरोधाभास आहे बघा, की आपण आता मला सांगा तुम्ही कुठल्याही जंगलात गेलात, तर इथे घाण करू नये, इथे लघवी करू नये असा काही बोर्ड नसतो. हा सगळ्या शहरात का असतो तो? जिथे मानवी वस्ती आहे तिथे का असते? इथे घाण करू नये. म्हणजे माणूस घाण करतो. कारण घाण ही कल्पना माणसाची आहे. नाहीतर गोठ्यात आपण बघितलं, त्या गोठ्यात ती म्हैस, ती गाय तशीच राहते. त्यांना ती घाण वाटत नाही. घाण ही कल्पना तुम्ही निर्माण केली आणि तिथेच सगळा फरक पडतो. त्यामुळे या ज्या गोष्टी आपण बघतो, बोलतो, तर काय म्हणता तुम्ही, ते ह्या अपघात होणारच. कारण ती सुविधा आली की तुम्ही तितके अधिक बेफिकीर होता. तुम्ही सावध राहिलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे. याचं भान जेव्हा तुम्हाला राहत नाही, मग सक्ती आणावी लागते. नियम कशाला आणावा लागतो? की आपल्याला माहिती आहे, तुम्ही अगदी लहान मुलापासून घेतलं ना, तर त्याला तुम्ही देता त्याच्यापेक्षा अधिक स्वातंत्र्य हवं असतं. हा मानवी स्वभाव आहे. कारण त्यातले फायदे हवे असतात, त्यातले तोटे नको असतात. तो अधिकार हवा असतो, त्याची जबाबदारी नको असते. तिथून गफलत सुरू होते. आणि म्हणून हुकुमशहाचं मी कुठेतरी फार सुंदर वचन की विपरीत परिस्थिती असते, त्यातून स्ट्रॉंग लिडरशिप निर्माण होते. आणि स्ट्रॉंग लिडरशिप असते, सुखवस्तू परिस्थिती निर्माण करते. पण सुखवस्तू परिस्थितीतून विकेस्ट लिडरशिप डेव्हलप होते आणि ते परिस्थिती विपरीत करून जातात. फार छान. हा फरक असतो. हे चक्र आहे, हे चक्र आहे, त्यातून सुटका नाही. त्यामुळे आता बघा ना, जगावर युरोपने राज्य केले. आज त्या युरोपची अवस्था काय आहे? कारण जो सुखवस्तूपणा झाला, त्यातून जी लिथार्जी आली, काही न करता सरकार सगळं करणार आहे. बरोबर आहे. अरे पण ते करणारे कोणतरी असावे लागतात ना. सगळे घेणारे. पण ते विंदा करंदीकरांची एक फार सुंदर कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे तुमचे घेत होता तुम्ही, तर तुमचे हात इतके समर्थ करा की ते देणारे झाले पाहिजे. तर देणारे. आता मला सांगा, राहुल गांधी रोज अदानी अदानी अदानी. अरे अदानीने बिझनेस उभा केला नाही, टॅक्स दिला नाही, तर तू फुकट काय देणार आहेस? कालच ते एक तेलंगणाचा मुख्यमंत्री त्याने सांगितलं, तेलंगणा राज्य हे फुकट वाटून वाटून दिवाळखोर झाले, तिजोरीत पैसा उरलेला नाही, लोकांना, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाही, सगळेच घेणार आहेत ना. तो जोपर्यंत तुम्ही देणारे निर्माण करत नाही, तोपर्यंत देणार. आणि दुसरा एक माझं एक नेहमी वाक्य आहे, जेव्हा सवलत असते, सवलत हा अधिकार झाला की सवलतीचं वाटोळं झालं. सवलत ही तुम्हाला मदत म्हणून दिलेली आहे, तो तुमचा अधिकार नाही. आम्हाला आरक्षण द्या म्हणजे काय? माझी लायकी असो ना, मला पॅरासाईट बनवा हे ना. आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे काय? मला पॅरासाईट बनवा. आम्ही 70 वर्षात कुठे आलो तर
पुढारलेल्या जाती, सुखवस्तू जाती सुद्धा आरक्षण मागायला लागल्या. म्हणतात आमचा देश प्रगत झाला आणि प्रगत झाला म्हणून आम्हाला मागासलेले जाहीर करा. किती कॉन्ट्रडिक्शन आहे बघा. आम्ही प्रगती केली. याचं कारण तुम्हाला जी सवलत दिली आहे त्या सवलतीचा फायदा घेऊन तुम्ही प्रगल्भ झाला पाहिजे, तुम्ही मॅच्युअर झाला पाहिजे, तुम्ही सुखवस्तू झाला पाहिजे, तुम्ही आणखीन 4 लोकांची जबाबदारी घ्यायला पुढे आलं पाहिजे. आणि तिथे मग तुम्हाला कळतं की गडबड कुठे झाली. पत्रकारिता सोपी होऊन गेली ना. पत्रकारिता सोपी होऊन गेली. मी कॉलेजमध्ये शिकलोय, कॉलेजने मला शिकवले. अरे तुमच्या त्या आचरेकरकडे 800 मुलं शिकली, प्रत्येक जण सचिन तेंडुलकर नाही झाला, पण मी आचरेकरांकडे शिकलोय क्रिकेट, म्हणून मला पण सचिन तेंडुलकर म्हणा, हा आग्रह चुकीचा असतो. जी तुम्ही मॅच खेळता त्यामध्ये तुम्हाला कर्तृत्व दाखवलं पाहिजे, पण मी कर्तृत्व दाखवणार नाही, तिथे तुमचा ऱ्हास सुरू होतो. हे समाजाचं किंवा नीतीचक्र आहे, नीतीचक्र आहे. त्यामुळे तुम्हाला ते कर्तृत्व दाखवायला तुम्ही पुढे आला पाहिजे. मी तो असं लोकांना वाटतं की मी अनेक जण म्हणले तुम्ही त्याग केलात. मी माझे पत्रकार मित्र आहेत ना, त्यांनी अनेक तडजोडी केलेल्या आहेत. मला ते एकदा 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते म्हणाले तुम्ही सॅक्रिफाईस केलं. म्हटलं मूर्ख आहेस का? म्हटलं तू पण केला की. मी स्वाभिमान सोडायला तयार नव्हतो, तुम्ही पैसे सोडायला तयार नव्हता. तुम्ही स्वाभिमानाचा सॅक्रिफाईस केला हे कशाने विसरता? मी स्वाभिमान धरून बसलो. मी म्हटलं पैसे गेलेच चालतील, मी म्हणतो ते बरोबर आहे, तो बरोबर आहे. तुम्ही तो स्वाभिमान सोडला ना. म्हटलं सॅक्रिफाईस कुठला तरी करावा लागतो. त्यामुळे मी केलाय तो सॅक्रिफाईस आणि तुम्ही केलाय तो सॅक्रिफाईस नाही असं का समजतं? पण सॅक्रिफाईस आहे. चॉईस असतो मला, चॉईस आहे ना. मलाही चॉईस होता, मी हा चॉईस निवडला, तुम्ही तो चॉईस निवडला. तुम्ही कमी नाही आहेत, तुम्हालाही त्याग करावा लागलेला आहे. अरे वा, अच्छा, चालेल. तर भाऊ आज आता थांबूया इथे, पण मला पुढच्या वेळेस तुमच्याशी प्रबोधन या विषयावर बोलायचं की ज्या उद्देशाने तुम्ही आलात, तर प्रबोधन कसं होतं, काय तुमचं आत्तापर्यंतचं प्रबोधनाने समाजावर कितपत परिणाम होतो, म्हणजे काय चांगले वाईट, तर त्याच्यावर जरा आपण पुढच्या वेळेस बोलूया. मग आता मी तुम्हाला सांगतो की मला काय धक्का बसला आणि त्याचं नाव, मी या व्हिडिओचं नाव रोखठोक असं का दिलं. तर मागे मी सांगितल्याप्रमाणे की सगळ्यात मला जे भाऊंची गोष्ट भावली ती म्हणजे भाऊंनी 29 वेळा नोकऱ्या बदलल्या. आणि मी असं म्हटलं की विचार स्वातंत्र्यासाठी भाऊंनी तोशीस घेतली आणि पण त्यांचं वैचारिक स्वातंत्र्य त्यांनी राखलं. आता हे ज्याच्यापासून जेव्हा सुरुवात केली आणि जेव्हा मी भाऊंना ते विचारलं तेव्हा तुम्ही ऐकलं असेल, भाऊंनी सांगितलं, अत्यंत तर्कनिष्ठपणाने सांगितलं की काही त्याचा मी त्याग वगैरे केलेला नाही, त्याच्या मागे माझी कारणं होती. आणि अत्यंत रोखठोक त्यांनी उत्तर दिलं. मला असं वाटलं की एखाद्या वेळेस भाऊ थोडंसं भावनिक त्याच्यात सांगतील की हो मी किती त्रास सहन केला, मला काय त्याच्या झळा सोसायला लागल्या, पण भाऊनी तसं काहीही दाखवलं नाही. आणि अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने, अत्यंत रोखठोक पद्धतीने त्यांनी सत्य परिस्थिती सांगितली. ऐकून मला आणखीनच भाऊंबद्दलचा आदर माझा वाढला की कुठल्याही जास्त भावनिकरित्या न आहारी जाता अत्यंत तर्कशुद्धपणे त्यांनी सत्य घटना सांगितली. तर मागच्या वेळेप्रमाणे तुम्ही सांगा यावेळेचं तुम्हाला काय भाऊंनी सांगितलेलं आवडलं आणि त्याच्याबद्दलचे तुमचे विचार सांगा. आणि मागच्यासारखाच छानसा प्रतिसाद अपेक्षित आहे. हे जसे जसे विषय आणखीन आपण भाऊंशी गप्पा मारू तसं तसं माझा असा विचार आहे की आणखीन जास्त खोलात जायचं, जेणेकरून आपल्या विचारांना आणखीन चालना मिळेल आणि आपले विचार आणखीन खोल होतील. तर बघूया तुमचा काय प्रतिसाद मिळतोय आणि त्याच्यावर भाऊ पुढच्या वेळेस काय बोलतात ते. धन्यवाद.